गेल्या वर्षी खरं तर अशा पद्धतीने वृक्ष लागवड झाली, सगळीकडे कौतुकही झालं, खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे। मात्र त्यानंतर आता त्याच झाडांच्या खड्ड्यांमध्ये किंवा त्याच ठिकाणी खड्डे मोठे करून तिथेच नवीन रोपं लावण्याची प्रक्रिया यावेळी पाहायला मिळते। मग फोटो सेशन पुरतं आहे का हे सगळं काम? मला वाटतं की हा गैरसमज आहे। अनेकांना या वृक्ष मोहिमेच्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती न घेता काही भाष्य करण्याची सवय लागली आहे। खरं तर हे मिशन आहे। या मिशनमध्ये स्वतः प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे। या मिशनमध्ये दुसऱ्यांनी काय केलं यासोबत आपण काय केलं ही माहिती द्यायची आहे। या मिशनमध्ये ज्यांनी वृक्ष लावलेत यापैकी वन विभागाने स्वतःचे वृक्ष 80% वाचवलेत। बाकी विभाग जसं पंचायत समितीने 2 वृक्ष लावले असतील तर या सर्व वेबसाईटमध्ये त्याच्या नोंदणी आहे, अक्षांश रेखांश आहे। एखाद्या ठिकाणी घटना झाली याचा अर्थ वृक्ष मिशन हे कुठं कमी पडलं असा त्याचा अर्थ होत नाही। साधारणतः वृक्ष जगण्याचं जे प्रमाण आहे ते 70 ते 75% हे नैसर्गिक रीतीनं असतं आणि ज्या ठिकाणी जे वृक्ष तिथं टिकत नाही त्या ठिकाणी कॅज्युअलिटी लावून नवीन वृक्ष करत 100 झाडाला पुन्हा 100 झाडं करण्याची पद्धत असते। ज्या ठिकाणची आपण गोष्ट सांगताय त्या ठिकाणी जे वृक्ष जगू शकले नाही त्या वृक्षाला बदलवून नवीन वृक्ष लावण्याची पद्धत असते। आताही आपल्या माध्यमातून आपण वेबसाईट केली, ग्रीन आर्मी केली। हे फक्त वन विभागाचं काम नाही, कारण आता राज्यामध्ये साधारणतः 20% भूमी ही वन विभागाची आहे। आपल्याला 3,08,000 स्क्वेअर तुमची ही सगळी माहिती अत्यंत बरोबर आहे। मात्र गेल्या वर्षी जेवढे झाडं लावण्यात आलेले होते 2 कोटींच्या वरती या झाडांची लावणी झालेली होती आणि मग त्यापैकी किती झाडं जगलेली आहेत याची आकडेवारी आहे सरकार दरबारी? हो, सरकार दरबारी आकडेवारी आहे, वेबसाईटवर त्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये आता सर्व विभागाचा आढावा घेताना प्रत्येक जिल्हाधिकारी मी सांगितलं तसं वन विभाग असेल तर 80% आणि वन विभाग व्यतिरिक्त जिथं लावली असेल तिथं ते प्रमाण 70% आहे। मात्र जे लोक झाडं जगवायला कमी पडलेली आहेत त्याबद्दल सरकार काही कारवाई करणार आहे? नाही, याबद्दल हे ऐच्छिक काम आहे, हे मिशन आहे। या मिशनमध्ये तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाने या मिशनमध्ये सहभागी व्हावं ही अपेक्षा आहे। ही ऐच्छिक मिशन असल्याने ज्यांना ज्यांना प्राणवायू लागतो त्या प्रत्येक मानवानी यामध्ये सहभागी व्हावं ही अपेक्षा आहे। आता या अपेक्षेमध्ये कोणावरही कायद्यानी बंधन नाही। उद्या वृक्ष लावताना एखाद्यानी स्वतः या मिशनमध्ये सहभागी झालं नाही म्हणून कोणताही कायदा करण्यात आला नाही। या मिशनचं उद्दिष्ट आहे की प्रत्येकाला वाटावं, झाड कापणाऱ्या हातापेक्षा झाड लावणारे हात वाढावे। या मुनगंटीवार साहेब, तुम्ही म्हणताय की वन विभागाची सगळ्यात मोठी आकडेवारी आहे, मात्र त्याचबरोबर तुम्ही असू देत किंवा उद्धव ठाकरे, सयाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये जी वृक्ष लागवड केलेली होती त्यातली देखील अनेक झाडं जगलेली नाहीयेत। मग याबद्दल काय? त्या ठिकाणी तण उगवलंय आता। मी तर सांगितलं ना, मी आपल्याला सांगितलं ज्यांना वनशास्त्र आणि वृक्षशास्त्र माहित आहे, झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा 100% जगतच नसतात आणि तो ऍव्हरेज साधारणतः 70%चा ऍव्हरेज असतो। पण या लागवडीमध्ये आपण MREGSचं कुटुंब ठेवल्याने 80% वन विभागामधली वृक्ष लागलीत। शेवटी वृक्ष असेल किंवा अजून कोणती सृष्टी असेल 100% जगणे हे कधीच होत नाही, मग ती कोणतीही सृष्टी असेल। आपण कुक्कुटपालन करतो, कुक्कुटपालनामध्ये 100% जन्माला आलेल्या कोंबड्याची पिल्लं जगत नसतात आणि म्हणून वनशास्त्र किंवा वृक्षशास्त्र माहित असेल तर निश्चितपणे याचं प्रमाण 70% नक्कीच। मुनगंटीवार साहेब, मात्र आम्ही ज्या ठिकाणी हिंगणामध्ये असू देत किंवा मुंबईमध्ये असू देत जिथे पाहणी केलेली आहे तिथे मात्र 50% झाडं देखील जगलेली नाहीयेत असंच चित्र पाहायला मिळत आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात त्याबद्दल।